मावगे आणि झंकारीबाई असे अनेक क्रांतीवीर आपल्याला होऊन गेले त्यांनी नमन करतो। आणि आज उपस्थित सगळे मान्यवर जो काही डॉक्युमेंटरी बघितलं त्याच्यासाठी अप्रतिम मला शब्द नाहीत सांगण्यासारखे की जे पण बघितलं अतिशय सुंदर होतं। खूप चांगला प्रयत्न सगळ्या टीमने आणि असं कुठेच वाटत नव्हतं जे आपल्याला लेबल लावलं जाते आदिवासी आहे असं बिलकुल कुठेच वाटत नव्हतं। आणि खूप सुंदर प्रत्येकाची ॲक्टिंग, बॅकग्राऊंड म्युझिक, जे चित्रीकरण आहे, अँगल्स आहेत, खूप सुंदर पद्धतीने चित्रीकरण झालेलं आहे। आणि निश्चितच ह्या गोष्टी जसं मी काही गोष्टी इतिहासात मानत नाही पण जे आपल्याला एक कॅरेक्टर आहे जसं एकलव्याचं तसं त्या पद्धतीने आपल्यामध्ये ते गुण दिसत आहेत की भले कोणी आपलं गुरु नसेल पण ज्या पद्धतीने तुम्ही जे मेहनत घेतलेली आणि त्या माध्यमातून हरेक चित्रण सांगावं असं तेवढं कमीच आहे। आणि खरंच खूप काठा मॅसेंजर जे काही त्याच्यामधली थीम आहे ते निश्चितच खूप चांगली आहे आणि अतिरेकपणा कुठेच दिसत नाही त्याच्यामध्ये। जे जसं शेवटचं जे सीन आहे की कोणाला फोर्सफुली नाही की बाबा तुला व्हायचं आहे किंवा मी माझा वडील काठ्या होता तर माझी त्याच्यावर मक्तेदारी आहे ते खूप सुंदर दाखवलं गेलं। आणि ह्या ज्या गोष्टी सहजतेने जे दाखवल्या गेलेल्या ते निश्चितच खूप चांगलं आहे आणि खूप चांगला प्रयत्न आहे। आणि निश्चितच फिल्म म्हटलं की माझं पण ऑब्झर्वेशन असतं हा बिझनेस आहे इतरांच्या दृष्टिकोनातून, हा धंदा आहे। आणि जसं सांगितलं हे दुखणं आहे आपल्याला की जे एम टॉनिक आहे म्हणजे पैसा आहे, भांडवल आला ह्या गोष्टी ह्या खूप स्ट्रगलची गोष्ट आहे। ह्याच्यातून काही गोष्टी करणं त्यात त्या खूप आपल्याला कराव्या लागतील, त्याच्यासाठी बऱ्याचशा गोष्टी जोडाव्या लागतील आपल्याला। आणि खरंच संतोषचं पण खूप अभिनंदन करेन की ती पिक्चरची नावं आहे मला माहिती नव्हतं की एवढं मोठं टॅलेंट माणूस आपल्यासोबत तिथे उभा आहे। ते फक्त आपण ऐकलं होतं की ह्या सहलेखन केलंय तो डायरेक्टरचं काम केलं, खूप मोठं व्यक्तिमत्व आहे की त्या मराठी चित्रपटासाठी हिंदी चित्रपटासाठी त्यांनी काम केलेलं आणि हे आदिवासीमध्ये आहे। आणि म्हणून खरंच त्याचं खूप अभिनंदन करतो आणि माझ्या टीमचं पण अभिनंदन करतो, खूप गरजेचं आहे। निश्चितच की आजच्या घडीला आपण हे सामाजिक काम करत असतो परंतु प्रभावी असं एक माध्यम असेल जसं यूट्यूब आहे किंवा जे चित्रीकरण आहे किंवा व्हिडिओज आहेत हे खूप आजच्या घडीला प्रभावी माध्यम आहे आणि ह्याच्यातून बऱ्याच गोष्टी परिवर्तनाकडे आपण जाऊ शकतो। कारण बरेच लोक पुस्तकं लिहितात, वृत्तपत्रात लिहितात पण ते लोकांना वाचायला टाईम नसतं, परंतु जर तुम्ही काही सेकंदामध्ये आपण ॲडव्हर्टाईज बघतो तर ते खूप डीपमध्ये आपल्यावर परिणाम करतं। आणि आजच्या घडीला हे खूप मोठं माध्यम आहे ज्याच्यामध्ये समाजामध्ये परिवर्तन होऊ शकतं। कारण आजही बघतोय जसे फायदे आहेत तसे तोटे पण आहेत, परंतु आपल्याला काही चांगल्या गोष्टी ह्या माध्यमातून लोकांपर्यंत कशा घेऊन जातात जसं सांगितलं की समस्या खूप आहे पण सोडवायच्या कसा हाही खूप मोठा आपल्यासमोर टास्क आहे। आणि निश्चितच जे पण दीपक सरांना पण मी बऱ्याच दिवसापासून ओळखतोय, त्यांचं जे मी व्हिडिओज वगैरे बाकीच्या गोष्टी बघतोय, आम्ही पाडामध्ये सोबत आहोत, आदिवासी डॉक्टर असोसिएशन आहे आमच्या पालघर जिल्ह्याची, बाकीच्या गोष्टीमध्ये पण आम्ही इव्हेंट त्याचं पण खूप चांगलं काम आहे हे करतायत आदिवासी असेल किंवा बाकीच्या त्यांच्या शॉर्ट्समध्ये झालेलं आहे। तर निश्चितच हे जे व्हिडिओचं माध्यम आहे खूप मोठं माध्यम आहे आणि ह्या माध्यमातून आपल्या कलाकारांनाही निश्चित संधी मिळाली पाहिजे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की प्रोडक्शनला जो खर्च लागतो हा खूप मोठा असतो आणि त्याच्यासाठी आपण खूप एसपीएसमध्ये आहोत आणि त्याच्यासाठी काय करता येईल हे खूप महत्त्वाचं आहे। त्याच्यातला दुसरा सीन मी डिस्कशन पण केलं आणि मला वाटतं त्या प्रकल्प मॅडम तिथे असताना तुम्ही जो सीन दाखवला हा डिलिव्हरीचा हा खूप महत्त्वाचा सीन आहे आणि ते त्याने ॲक्सेप्ट केलं हे पण खूप महत्त्वाचं आहे। कारण अजूनही गव्हर्नमेंट तिथपर्यंत पोचलं नाही की त्याच्यातून रेखांकित होतं आणि तिथे कुठल्या प्रकारची काटछाट नाही झाली, तर हा खूप चांगला मेसेज तुम्ही द्यायचा प्रयत्न केला की अजूनही किती मागास भाग आहे की तिथपर्यंत अजून तुमच्या गव्हर्नमेंटच्या सुविधा पोहोचलेल्या नाही आणि त्याच्यामध्ये ही खूप चांगली गोष्ट तुम्ही जे वास्तव दाखवायचा प्रयत्न केला। असे बरेच सीन त्याच्यामध्ये खूप चांगले आहेत। व्हेरियस इकडे तिकडे थोडं संस्कृतीबद्दल पण ते आपण त्याच्यामध्ये करेक्शन करू शकतो। निश्चितच बोलण्यासारखं भरपूर आहे, कामं भरपूर आहेत आपल्यालाही। आणि जाता जाता एवढं सांगेल आम्ही आज इथे अशासाठी आलो आहे, आम्ही आता मोखाड्याला चाललो आहे। 8 नोव्हेंबर ही राघोजी भांगरेची जयंती असते, 15 नोव्हेंबर बिरसा मुंडांची जयंती असते आणि 22 नोव्हेंबर ही झलकारीबाईची जयंती असते। त्या निमित्ताने आम्ही आदिवासी एकता परिषद गेल्या 5-6 वर्षापासून एक संयुक्त जयंती साजरा करतोय आणि ह्या वर्षाची जयंती आहे ती आम्ही मोखाड्याला साजरा करतोय। त्याची एक बैठक आहे, तिथे आम्हाला निघायचं आहे आणि तुम्हाला आमंत्रण देतो की निश्चितच 22 नोव्हेंबरला तुम्ही त्या कार्यक्रमामध्ये सभेवर पुढेच बोलताना माझ्या 2 शब्द संपवतो। सगळ्यांना जोहार, जिंदाबाद, खूप धन्यवाद।